नमस्कार. यशाचा कानमंत्र या खास कार्यक्रमात मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत अभिषेक म्हात्रे. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. अभिषेक सरांचा थोडक्यात तुम्हाला परिचय करून देऊ इच्छिते. अभिषेक म्हात्रे हे एक ऊर्जावान आणि बहुगुणी अँकर आहेत, ज्याने गेल्या 15 वर्षात 150हून अधिक शो हे भारतात आणि परदेशात यशस्वीपणे सादर केले आहेत. प्रेक्षकांसोबत सहज संवाद साधण्याची त्यांची नैसर्गिक क्षमता आणि उत्साहानं भरलेली शैली त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. ते केवळ अँकरच नाहीयेत, तर एक उत्कृष्ट अभिनेता आणि टेडेक्स स्पीकर तसेच मंचावर जादू निर्माण करणारे एक कलाकार आहेत. अभिषेक यांनी भारत पेट्रोलियम, टाटा तसेच होंडा आणि द टाइम्स ग्रुप यांसारख्या नामांकित ब्रँडसोबत काम केलंय. त्यांनी वेब सिरीज वन स्टॉप फॉर लव्ह यामध्ये देखील अभिनय केलाय. झी5 या प्लॅटफॉर्मवर त्यांचा सहभाग प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवतो. त्यांच्या प्रेझेंट्समुळेच लग्न समारंभात, सेलिब्रिटी इव्हेंट्स आणि पुरस्कार सोहळे हे अधिक उत्साही आणि संस्मरणीय बनत असतात. अभिषेक म्हात्रे यांची कामाची शिस्त, व्यावसायिकता आणि व्यक्तिमत्व त्यांच्या यशाचा पाया आहे. त्यांनी आपल्या कला आणि समर्पणानं प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान मिळवलं आहे. अभिषेक म्हात्रे यांच्यासोबत आपण खरं तर आता मुलाखतीला सुरुवात करतोय. सुरुवातीचाच प्रश्न असा राहील की आपल्या अँकरिंगची प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली? कसं तुम्हाला स्वारस्य झालं या फील्डमध्ये निर्माण? ॲक्च्युली माझ्या करिअरची सुरुवात वॉज एन ॲक्सिडेंट. एक म्हणजे ॲक्सिडेंट म्हणण्यापेक्षा जास्त असं झालं की म्हणजे लहानपणीपासून माझे वडील खूप मेहनती, म्हणजे ते सगळे म्हणतात ते त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षापासूनच ते खूप मेहनत, म्हणजे माझं बालपण पण एकदम छान गेलं. असं नाही की फार परिस्थिती अशी काही बिकट होती, छान होती. पण वडिलांचं नेहमी होतं की बाबा तू काम कर, तू काम कर, तू जा, तू शिक. कारण की मला आत्ता असं वाटतं त्यांच्या ते खूप स्ट्रिक्ट होते की आमची जेव्हा सुट्टी लागायची मे महिन्याची, तर ते असे होते की बाबा घरी नाही बस, तू जा, तू काम कर. मी ट्रॉमेटाइज्ड, लहान मुलगा मी ट्रॉमेटाइज. बाबा काय हे, म्हणजे हे काय काम कर, सुट्ट्या लागल्यात माझ्या, मला एन्जॉय करू द्या. नाही, तू काम कर, माझ्या वयाच्या 10व्या वर्षीपासून काम केलेलं आहे, तर तूही कर. तर मला तेव्हा काय सुचायचं नाही आणि मी वैतागून काम चालू केलेलं 10व्या वर्षापासूनच. तर काम चालू केलं आणि त्याच्यानंतर मी एक्सपिरियन्स घेत गेलो आणि मी खूप छोटं काम करायचो. इट्स लाईक बर्थडे पार्टीजमध्ये टॅटूज काढलेत मी. तेव्हा काहीतरी 150, 150-250 रुपये काहीतरी मिळायचे. मी तर वेटरचं काम केलेलं आहे. म्हणजे असं नाही की बाबा घरी म्हणजे परिस्थिती खूप विकट, असं काही नाही, फक्त एक्सपिरियन्स. तर तोही एक्सपिरियन्स घेतला आणि मग मी ॲज अन आर्टिस्ट खूप चांगला होतो. तर कला क्षेत्रात प्रभुत्व असल्यामुळे मी कॅरिकॅचर्स काढायला लागलो बर्थडे पार्टीजमध्ये. आणि मग एकदा ॲक्सिडेंटली कोणतरी मला बोललं, एक काम कर, तू अँकरिंग कर. बोला अँकरिंग, मी आर्टिस्ट. आणि एकदा आर्टिस्ट असं असतं, एकदा पेपर बघितला, समोर कोण बसले, त्याच्या चेहरा इकडे छापायचा आहे, तर इकडे तिकडे कधीच लक्ष दिलं नाही अँकरिंग कर. आणि तो एक लाईन बोलला आणि ती लाईन नेहमीच माझ्या डोक्यात उमटली की काम से पहले पैसे मिलेंगे, काम अगर अच्छा नहीं हुआ पैसे मिल जाएंगे. मी बोललो बाबा हे मला पाहिजे, मग जाऊन करूया नवीन. तर नेहमी ती लाईन स्ट्राईक व्हायची मला. मी गेलो आणि सिद्धार्थ बँक्वेट बँड्रामध्येच बर्थडे पार्टी होती, ती मी होस्ट केली. आणि होस्ट करताना कसं होतं, जेव्हा आपण माईक पकडतो हातात, तेव्हा पहिला जी लाईन आपण बोलतो हॅलो, आणि तो हॅलो आपल्या कानात गुंजतो. आणि तो एक्सपिरियन्स जो आहे ना, तो वेगळा एक्सपिरियन्स, म्हणजे भीती वाटते, अरे आपलाच आवाज आपण कधी ऐकत नाही. तो आवाज ऐकला, नंतर परत ती लाईन आठवली, कामाच्या पहिला पैसे मिळतील. बोललो जाऊ द्या, करा. आणि तो केला आणि तो खूप छान झाला. आणि तिथून जी माझी सुरुवात झाली ती छान सुरुवात झाली. आणि मग जाऊन कुठेतरी मला असं वाटलं की मग सगळ्यांचे ह्याच्यावर थॉट्स वेगळे आहेत की शिक्षण, म्हणजे तुम्ही विचार करा ना, जेव्हा आपण एक्सपिरियन्सनी जे शिकतो ते तुम्हाला कुठच्याच पुस्तकात किंवा तिथे ज्ञान नाही मिळणार. उलटं जे पुस्तकात ज्ञान मिळतं की सायन्समध्ये, मॅथ्समध्ये, ते आपल्या येणाऱ्या आयुष्यात भले त्याचं काही काम येत नाही, पण तरी पण शिक्षण हे महत्त्वाचं. मी इथे असं काही नाही बोलत आहे, शिक्षण महत्त्वाचं आहे, कारण की शिकून ज्ञान मिळतं. बेसिकली दॅट इज इट. मला असं वाटतं एक्सपिरियन्स इज मच मोर ग्रेटर थिंग. बरोबर. सर, 15 वर्षांचा तुमचा हा संपूर्ण प्रवास आहे. 1,500हून तुम्ही अधिक शोज केले आहेत. नेमका असा एखादा किस्सा तुम्ही प्रेक्षकांना सांगू इच्छिता का, जो तुमच्या आठवणींमध्ये कायम राहिलाय? कायम राहिलाय असं
भरपूर इव्हेंट्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल अवॉर्ड्स जे भेटले आणि जेव्हा मी माझ्या आईच्या डोळ्यात ती प्राऊड फिलिंग बघितली, जेव्हा मला टाइम्स ऑफ अवॉर्ड्सचा टाइम्स ग्रुपचा जो अवॉर्ड मिळाला मला बेस्ट अँकरचा, तेव्हा ते आईच्या डोळ्यातला तो भाव प्राइजलेस. त्याच्यानंतर असे भरपूर अवॉर्ड्स जेव्हा मला अवॉर्ड्स मिळाले, मी माझ्या फॅमिलीला घेऊन गेलो आणि ते गोड हास्य आणि ते डोळ्यातला भाव, वाव, दॅट इज प्राइजलेस फॉर मी. सर, टेडेक्स स्पीकर म्हणून तुमचा अनुभव कसा होता आणि काय तुम्हाला तिथे शिकायला मिळालं? टेडेक्समध्ये मला शिकायला मिळण्यापेक्षा मला शिकवायला मिळालं. तर असं अनुभव होता बेसिकली की इंस्टाग्रामवर मला एक रॅन्डम मेसेज आला टेडेक्सचा आणि पहिला जाऊन मी ती साईट बघितली, बाबा ती व्हेरीफाईड साईट आहे की नाही. ती व्हेरीफाईड साईट होती. मग मी त्यांना कॉल केल्यानंतर माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की या तारखेला अमुक वेळी तुम्हाला यायचं आहे आणि महाराष्ट्र कॉलेजेस इन मुंबई, तर तिकडेच तुम्हाला एक टॉपिक दिला जाईल, त्या टॉपिकबद्दल तुम्हाला बोलायचं आहे. तर मी गेलो तिथे आणि गेल्यानंतर माझ्या आधी भरपूर स्पीकर्स तिकडे आलेले आणि ते मी बघितलं. मला खूप असं वाटलं की अरे, ऑडियन्स थोडीशी डाऊन झालेली. आणि त्याच्यानंतर माझी वेळ आली. मी प्रेप पण काही नव्हतं केलं, की मला तो रॅन्डम टॉपिक दिलेला, प्रेपरेशन पण मी जास्त काही नाही केलं, कारण की तो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता एक एवढ्या मंचावर असं 1 तास बोलायचं कुठच्या टॉपिकवर. तर मग माझी वेळ आली. मी पहिला ऑडियन्स, कारण की ॲज बिंग एन अँकर आम्ही भरपूर आम्हाला इम्पॉर्टंट असतात की ऑडियन्सचे इमोशन्स काय जागृत झालेत. फॉर एक्झाम्पल ऑडियन्स डाऊन आहे की ऑडियन्स अपलिफ्टेड आहे, त्या हिशोबाने मग ते कंडक्ट करावं लागतं. तर मी माईक घेतला आणि मग थोडंसं सगळ्यांना लाईटर नोटवर वेलकम केलं. सगळे हसायला लागले. त्यानंतर मग थ्रू आउट माय जर्नी, म्हणजे माझी जी जर्नी आहे त्यातून थोडेसे मेसेजेस दिले, भरपूर बोललो. त्याच्यानंतर छान होता. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. कोणाला टाळ्या नव्हत्या मिळाल्या, मला टाळ्या वाजवल्या. आय वॉज व्हेरी हॅपी. मी खूप खुश झालो. म्हणजे नाईस, गुड एक्सपिरियन्स असं. निश्चितच. सर, खरं तर या संपूर्ण करिअरला एज फॅक्टर हा एक कुठेतरी मोठं चॅलेंज आहे असं तुम्हाला वाटतं का? एज फॅक्टर, येस, इट्स अ बिग चॅलेंज. म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक आर्टिस्टसाठी सगळे असं म्हणतात की एज लिमिट आहे, पण मग तुम्हाला त्या गिव्हन टाईममध्ये तर तुम्ही काय करू शकता, दॅट इज अगेन इम्पॉर्टंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कोणाची रिटायरमेंट येते 60व्या वर्षी, 55 इयर्समध्ये. मला असं वाटतं मी 60व्या वर्षी पण एवढाच स्ट्रॉंग आणि एवढाच माझी जी पर्सनॅलिटी आहे ती मी स्ट्रॉंग ठेवणार. कारण की मला माहिती आहे ती स्ट्रॉंग कशी ठेवावी. गोईंग टू जिम, फॉलोईंग अ गुड डाएट, चांगलं डाएट मेंटेन करा, जिम जा. म्हणजे एक फिजिकल ॲक्टिव्हिटी तुमच्या आयुष्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे ह्या आजच्या काळामध्ये. कारण की जो आपलं जेवण मिळतं आहे आणि पहिल्याचं जी कंपॅरिझन, म्हणजे जे आपल्याला खाणं पिणं मिळायचं ते आत्ता थोडंसं खूप जास्त भेसळ झालेलं आहे. तर कंट्रोलिंग युअर डाएट, घरचंच जेवण खा आणि जिमला जा, वर्कआउट करा. त्यांनी मला असं वाटतं आपण त्याच्यावर आपण मात करू शकतो असं. सर, झी5 वरील वन स्टॉप फॉर लव्ह या वेब सिरीज मध्ये तुम्ही काम केलंय. सो अनुभव कसा होता एक अँकर म्हणून, नंतर अभिनय करणं आणि त्यानंतर अभिनेता म्हणून त्या ठिकाणी कशा सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या? तर वन स्टॉप फॉर लव्ह मूवी पण खूप म्हणजे आमची एक्सपेक्टेशन्स हाय होती. कारण की मला आत्ताही माहिती आहे लॉकडाऊनच्या पूर्वी जेव्हा माझ्याकडे हा प्रोजेक्ट आलेला, तो प्रोजेक्ट पण माझ्या एका क्लायंट थ्रू, म्हणजे खूप छान डिरेक्टर आहेत त्यांच्याच थ्रू आलेला. आणि त्यांनी मला खूप वर्षापासून बोलायचे. म्हणजे मी त्यांना नेहमी इव्हेंट्सवर भेटायचो, ते नेहमी सांगायचे की मी तुला एक रोल देणार, छान रोल देणार म्हणजे देणार, कधी देणार ते मला माहीत नाही, पण माझ्या डोक्यात तू आहेस, कारण की तुझ्या या हिशोबाने तुझं कॅरेक्टर आहे, सो मी तुला एक रोल देणार. तर मग असंच अचानकमध्ये त्यांचा फोन आला आणि सांगितलं एक मूवी आहे वन स्टॉप फॉर, करशील का? बोला हो करणार. तर ती मूवी केली आणि छान अशी मूवी आहे. आणि पण झालं असं, जशी मूवी कंप्लीट झाली आमची, लॉकडाऊन लागला. आणि लॉकडाऊन लागल्यानंतर आम्ही विचार केला चांगल्या प्लॅटफॉर्मवर गेलं लॉन्च करू, पण ते काय झालं नाही. कारण की लॉकडाऊन लागला आणि लॉकडाऊन नंतर आपल्याला माहिती आहे काय झालं. आणि मग अनफॉर्च्युनेटली ती मूवी आपल्याला OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज करायला लागली. तर ऑल इन ऑल ॲज बिंग एन अँकर गुड एक्सपिरियन्स, कारण की कॅमेराचं फिअर नव्हतं आणि ॲक्टिंग असं थोडंसं आतमध्ये होती जी मी प्रेझेंट केली आणि छान झालं. बेसिकली अ गुड एक्सपिरियन्स. पण त्यानंतर मला भरपूर लोकांनी सांगितलं वाय डोंट यू कंटिन्यू, म्हणजे तुम्ही कंटिन्यू का नाही करत आहे ॲक्टिंग. आणि मग मी प्रयत्न केले मी भरपूर प्रयत्न केले. त्याच्यानंतर मला माहिती पडलं जर का ॲक्टर बनायचं आहे
तर एक तर यू शुड बी मॅरिड, लग्न झालेलं नसलं पाहिजे. कारण की जी दगदग आहे अंधेरीला जाणं, कमीत कमी 2-3 पॅरेगॉन घालून ते घासत नाही जोपर्यंत, झिजत नाही तोपर्यंत रोल मिळणं इम्पॉसिबल आहे. आणि ते सगळं लाईफ बघितली त्याच्यानंतर मला असं वाटतं नाही, एवढं फॅमिली सॅक्रिफाईस नाही करू शकत, बाकी सगळं ठीक आहे. तर हाच एक्सपिरियन्स आहे बेसिकली. म्हणून नाही मी तिथे वळलो, नाहीतर वळलो असतो नक्कीच. म्हणजे काही असं असतं फॅमिली, म्हणजे माझं लग्न नसतं झालं किंवा असं नाही बोलत की बाबा माझी घरी जाऊन बायको मला ओरडेल, असं नाही की तिच्यामुळे. पण मला असं वाटलं की इथे पूर्ण वेळ द्यायला लागणार. कारण की असं आहे त्यांच्या ग्रुपमध्ये, जर का तुम्हाला ॲक्टर बनायचं त्या ग्रुपमध्ये तुम्हाला उठ बस केलीच लागणार, प्रत्येक पार्टी अटेंड केली लागणार. आणि इवन इफ यू हॅव टॅलेंट, इवन तुम्ही खूप टॅलेंटेड आहात, तुमच्यात खूप ॲक्टिंग आहे, कला आहे, सगळं आहे, पण तुम्हाला त्या सर्कलमध्ये एंटर करायला लागणार. आणि त्यानंतर जर का तुम्ही ती एंट्री मिळाली त्याच्यानंतरच तुम्हाला रोल मिळणार. म्हणून बाहेर कुठे रोल जास्त जात नाहीत, तिकडेच भेटतात. अगदीच. सर, तुम्ही भारतासोबत हो. परदेशात देखील अनेक कार्यक्रम केले हो, आहेत, हो. कॉन्सर्ट केलेत. कसा अनुभव होता भारतातला आणि परदेशातला? तर भारतातला आणि परदेशाचा अनुभव म्हणजे जास्त काही वेगळा नव्हता. खूप सिम्पल होतं. म्हणजे असं बघायला गेलं तर जी ऑडियन्स आपल्याला इथे मिळते तीच ऑडियन्स तिथे असते. कारण की जास्त करून इंडियन्सच असतात. इट्स लाईक मेजॉरिटी 20% असतात जे इंडियन नसतात, बाकी सगळेच इंडियन असतात. जास्त काही वेगळा एक्सपिरियन्स नाही. इट इज जस्ट दॅट की आपण बाहेरगावी जाऊन परफॉर्म करतो आणि आपण इंडियामध्ये तुम्ही लवकर घरी जाऊ शकता, इथे तुम्ही इव्हेंट संपवून पार्टी करू शकता. हेच आहे. निश्चितच. त्यामुळे प्रेक्षक हे प्रेक्षकच असतात. हो हो, ॲब्सोल्युटली. तुम्ही एवढ्या सगळ्या सेलिब्रिटीजना भेटला आहात, तुम्हाला कधी एखादा वाईट किंवा मग चांगला अनुभव आला आहे जो तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना शेअर करू इच्छिता? होय, ॲब्सोल्युटली. म्हणजे असा अनुभव आहे जो मी आयुष्यात कधी विसरूच शकत नाही. म्हणजे तर झालं असं की मी नाव नाही घेणार, खूप मोठे सुपरस्टार म्हणजे मेगास्टार आणि त्यांची बहीण, एक बहीण आहे त्यांची, जी स्वतःला कदाचित मेगास्टार समजत असेल. तर झालं असं की हे ऑलमोस्ट 8 ते 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा मी कॉर्पोरेट्स आणि बर्थडे पार्टीजमध्ये अँकरिंग करायचो. तर असं झालं की त्या जी त्यांची बहीण आहे मेगा सुपरस्टारची, त्याच्या मुलाची बर्थडे पार्टी होती. तर आम्हाला तिकडे बोललेलं काहीतरी अराउंड 3 o'clock. आणि होतं असं, जेव्हा आर्टिस्टला बोलवतात तर ते लोक एक टाईम बफर ठेवून बोलवतात. दॅट इज ओके, ऑल राईट. पण त्याच्यानंतर तिन्ही पण एक बफर टाईम ठेवलेला. त्याच्यानंतरचा तो बफर टाईम म्हणजे आम्ही 3 वाजता आलो आहे, ठीक आहे. पार्टी स्टार्ट होते अराउंड 9 o'clock, ठीक आहे. आता तुम्ही सांगा 3 ते 9, 6 तास माणसाने काय करावं? तर आम्ही गेलो, त्याच्यानंतर तिकडे बसलो. त्याच्यानंतर मी काहीतरी 4-5 वाजता मग कंटाळा आला. फोन कॉल मी माझ्या मित्रांना बोलत होतो, तेवढ्यात ती अशी पास झाली आणि एक्सपिरियन्सवर, हू इज दिस मॅन अँड वाय ही इज टॉकिंग ऑन द फोन अँड व्हॉट काइंड ऑफ अनप्रोफेशनलिझम इज दिस, हू इज ही, आणि असं तसं. आय वॉज शॉक्ड. मला हे काय आहे, म्हणजे असं का? आणि जेव्हा आपण बोलतो, आपण हळूच बोलतो, आपण थोडी जोरात बोलतो फोनवर. मी हळूच आपला कोपऱ्यात बोलतोय आणि एवढं बोलून निघून गेली. मला असं झालं यार, म्हणजे एवढं वाईट फिलिंग आली. मला असं वाटलं की अरे यार, असं नाही केलं पाहिजे. तुम्ही कोणी तुमच्या घरी आलं तर तुम्ही असं नका करू. तो फोनवर बोलतोय ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, राईट? तो लवकर आला आहे, एवढ्या तास तुम्ही एकदा लवकर बोलवत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मी बोललो, यानंतर मला असं वाटलं नाही बाबा, इथे मी नाही करू शकत काम. मी लगेच तिला, जी कोऑर्डिनेटर होती, तिला फोन केला, सॉरी, आय एम सो सॉरी, आय वोंट बी एबल टू वर्क. मी नाही करू शकणार कारण की मला नाही ती फिलिंग येत आहे, मला इकडून पळून जायचं आहे, मी नाही थांबू शकत, माझ्यात तेवढे पेशन्स नाही. तर ती मला रिप्लायमध्ये हे बोलते की अभिषेक, यहाँ पे तो ऐसे ही चलता है, दिस इज द ओनली द वे, यू कांट लीव द पार्टी लाईक दिस. बोला नो मॅडम, सॉरी, मला जायचं आहे, माझ्याकडून नाही होणार. मग ती बोलते अरे नको, असं नको करूस, भरपूर लोकांचं म्हणजे नुकसान म्हणजे इन द सेन्स कोणाचं इव्हेंट खराब करून तुला काय मिळणार आहे. ठीक आहे, आय एम सॉरी ऑन हर बिहाफ. मला ओके, चला, मग असं वाटलं ठीक आहे, मराठी माणूस मी, जरा लेट्स टेक अ बॅकफूट आणि थांबूया, करूया, कोणाचं नुकसान नको व्हायला. तर असा तो बेसिकली एक्सपिरियन्स होता, जिथे मला खरंच वाटलं की हे जे आहे, जर का तुम्ही एवढे सेलिब्रिटी म्हणता तर तुम्ही लोकांसमोर काहीतरी वेगळे आहात आणि लोकांच्या पाठी ॲक्च्युअल लाईफमध्ये डिफरंट, व्हेरी बॅड.
तर असा एक एक्सपिरियन्स होता. निशितच सर, तुम्ही 15 वर्षांचा एवढा संपूर्ण काळ काम केलं आहे. पुढे नेमकं काय तुमची जर्नी कशी असणार आहे? कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला काम करायचंय? कसे इव्हेंट्स आहेत ज्यावरती तुम्ही आता काम करताय? तर राईट नाव मी फोकस करतोय मेजरली स्टेज शोजवर, कॉर्पोरेट आणि वेडिंग्समध्ये. कारण की वेडिंग्स इज अ बिग इंडस्ट्री, म्हणजे 3rd लार्जेस्ट इंडस्ट्री आपल्या इकॉनॉमीची. तर तिकडे जास्त फोकस आहे कारण की छान तिकडे स्कोप आहे. प्लस माझे भरपूर प्रोजेक्ट चालू आहेत जे आहेत आउट ऑफ इंडियाचे, तेही करणार आहे. प्लस टेडेक्समधून परत कदाचित मी जाईन आणि दिस टाईम आय विल बी आउट ऑफ इंडिया. लेट्स सी. तर निश्चितच सर, एक प्रश्न प्रेक्षकांसाठी, अर्थातच प्रत्येकाला हा प्रश्न पडला असेल, जर अँकर बनायचं असेल तर काय करावं? तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही यशस्वीरित्या इथपर्यंत पोहोचला आहात. प्रेक्षकांना काय सांगाल जर एखाद्याला अँकर बनायचं असेल तर कोणते तुमच्यामध्ये गुण असणं गरजेचं आहे? होय. तर हा खूप छान प्रश्न आहे ॲक्च्युली. मला हा प्रश्न माझ्या इंस्टाग्रामवर रोज एक तरी कोणतरी विचारतं की मला सर मुझे अँकर बनना है, मला अँकर बनायचं, तुम्ही काय मला गाईड कराल? तर अँकर बनण्यासाठी ना तुम्ही पहिला तर हे ठामपणे एक समजा, ह्या इंडस्ट्रीमध्ये येणं देर इज नो वे बॅक. ठीक आहे, तुम्ही पाठी म्हणजे असं नाही करू शकत की बाबा चला पार्ट टाईम मी अँकरिंग करते किंवा करतो आणि मग दुसरं पण काहीतरी करतो. कारण की इथे अँकरिंग फक्त करायचं तर ते फोकस तुम्हाला दिलाच पाहिजे. कारण की अँकरिंग इज अ फुल टाईम जॉब. म्हणजे तुम्ही अँकरिंग स्टेजवर करता, पण त्याच्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंगपासून ते तुम्हाला क्लायंट हँडलिंग, त्याच्यानंतर जे तुमचे डेट्स आहेत, त्याच्यानंतर इव्हेंट मॅनेजर्सबरोबर तुम्हाला कसं ते एक ग्रुपमध्ये राहायचं आहे किंवा कसं तुम्हाला काम मिळायचं आहे, तुम्ही कसं स्वतःला अपडेट करायचं आहे, तुमच्याकडे आयडियाज नवीन हे सगळं करायला टाईम कुठून काढणार तुम्ही? आणि ही फील्ड अशी एक क्रिएटिव्ह फील्ड आहे. तुम्हाला रोज काहीतरी वेगळं करायला लागणार, तरच तुम्ही कुठे जाऊन पोचाल आणि मग असं कुठेतरी NDTVवर बोलवलं जाल, नाहीतर ते पॉसिबल नाही आहे. सो बेसिकली इट इज, जर का तुम्हाला बिगिन करायचं आहे तर तुम्हाला भरपूर चांगल्या अँकर्सला फॉलो करायला लागेल आणि फॉलो केल्यानंतर ते कसे अँकरिंग करतायत इथे खूप जास्त लक्ष द्यावं लागेल. आणि त्यानंतर जर का खरंच तुम्हाला कुठच्या अँकरवर काम करायचं आहे तर तुम्ही तिला हे सांगा, सर मैं आपके पास साथ आता हूँ, मी तुमचा शो बघतो आणि शो बघून त्यात तुम्हाला काही हेल्प असेल तर ती मी करतो, मला तुम्ही शिकवा. तर तुम्ही जर का इव्हेंटवर आलात तरच शिकू शकाल, नाहीतर असं शिकवणं ते थोडंसं डिफिकल्ट होईल. निश्चितच. त्यामुळे अँकर बनण्यासाठी खरं तर निरीक्षण खूप गरजेचं आहे. खूप जास्त गरजेचं. तुम्ही कसे बोलता, तुम्ही किती मनापासून बोलता आणि तुम्ही कुठे थांबता आणि कुठे बोलता, हे फार इम्पॉर्टंट आहे. तर जर का खरंच तुम्हाला अँकर बनायचं तर तिथे पूर्णपणे लक्ष द्या. असं नका विचार करू की नाही मी हेही करीन आणि मी तेही करीन आणि तेही करीन. काही नाही होणार. तुम्ही फक्त म्हणजे येस, ते इंग्लिशमध्ये म्हण आहे की जॅक ऑफ एव्हरीथिंग इज अ मास्टर ऑफ नन, तेच होईल. बाकी प्रोग्रेस नाही होणार, ग्रोथ नाही होणार बेसिकली. अगदीच. तुम्ही आता सांगितलं जे तुमच्या आवडीचे अँकर आहेत त्यांना तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्ही नेमकं कोणाला फॉलो केलं? छान. तर व्हेरी गुड क्वेश्चन, व्हेरी गुड. तर तुम्हाला सांगतो बघा, मी ॲज अन अँकर म्हणजे मोजून मला असं वाटतं एक 10-15 लोक, ते पण मी 10-15 ह्यासाठी बोलतोय की उगाच कोणाला वाईट नको वाटायला. 10-15 लोकांनाच फॉलो करतो कारण की ते मला फॉलो करतात, मी त्यांना फॉलो करतो. बेसिकली मी फॉलो नाही करत ह्याचं काय हे नाही आहे की अरे नाही यार इसमें ॲटिट्यूड आहे, नाही. बेसिकली मी असा विचार करतो, जर का तुम्हाला अँकरिंग फील्डमध्ये वेगळं राहायचं आहे तर तुम्ही कोणालाच नका बघू, कोणालाही नका बघू. जर का तुम्हाला स्टँड आउट करायचं आहे तर तुमचे इमॅजिनेशन, तुमची ऑब्झर्वेशन आणि तुमची कसं तुम्ही शिकताय, कसं वेगवेगळे कॉन्सेप्ट बनवताय, हे सगळं तुमचं असलं पाहिजे. कुठूनही जर का तुम्ही इन्स्पायर होऊन घ्याल तर ते इन्स्पिरेशन घेऊन ते वेगळं काही नाही बनणार. म्हणून इट इज बेटर नॉट टू फॉलो एनीवन. तुम्ही स्वतःच काहीतरी क्रिएट करा, तरच तुम्ही कुठेतरी एका वेगळ्या जागेवर पोचाल. नाहीतर मग तेच होणार, हाही तेच करतोय, तोही तेच करतोय आणि तुम्हीही तेच करताय. डोंट फॉलो एनीवन, कोणाला फॉलो नका करू, स्वतःचं काहीतरी करा. निश्चितच. खरं तर अँकर होण्यासाठी काय काय गरजेचं आहे तुम्ही सगळे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आहे. आणि तुमचा हा प्रवास खरं तर खूप खडतर म्हणावा लागेल, खूप छान असा प्रवास आहे. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही या कार्यक्रमामध्ये आमच्यासोबत जोडले गेलात आणि प्रेक्षकांना सगळी माहिती दिलीत त्यासाठी. थँक्यू सो मच. सगळ्यांचा धन्यवाद. आणि नक्कीच तुम्हाला दिलेल्या ह्या साईडवर फॉलो करा. जर का तुम्हाला अँकरिंग हे क्षेत्र आवडतंय तर नक्कीच करा. आणि धन्यवाद तुमचंही आणि NDTVचंही धन्यवाद, तुम्ही मला इथे बोलवलं आणि एवढा वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप
थँक्यू. निश्चितच तुर्तास या कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार. नमस्कार.